So hello and welcome back to HG classes. In this video, we will learn linear equation in two variables. We have to solve this by Cramer's rule. Practice set 1.3, question number 3, fifth sum. So let's get started. Our fifth sum is 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28. So आता हे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं 4m प्लस 6n इज इक्वल टू 54 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे अँड 3m प्लस 2n इज इक्वल टू 28 हे आपलं काय सेकंड इक्वेशन आहे. आपल्याला काय करायचं कोइफिशियंट्स बघायचे. सो m चे कोइफिशियंट m चा कोइफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये काय 4 अँड सेकंड इक्वेशन मध्ये काय 3. तसंच आता n चे कोइफिशियंट्स बघायचे. n चा कोइफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये काय 6 अँड सेकंड इक्वेशन मध्ये काय 2 आणि आपले कॉन्स्टंट नंबर्स काय आहेत इथे 54 अँड 28. सो हे जे दोन्ही आपल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत ते आपल्याला काय करायचं आहे क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं आहे. सो क्रॅमर्स रूल साठी सगळ्यात पहिला आपण काय करतो डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. सो डी डिटर्मिनंट म्हणजे काय असतो आपला याच्यामध्ये आपल्याला m आणि n चे कोइफिशियंट्स घ्यायचे. सो m चे कोइफिशियंट्स काय येणार 4 अँड 3 अँड n चे कोइफिशियंट्स काय येणार 6 अँड 2. सो हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करत आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 4 मल्टिप्लाय बाय 2 मायनस इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 6 मल्टिप्लाय बाय 3. सो 4 2 चा किती येणार 8 मायनस 6 3 चा किती येईल 18. सो 8 मायनस 18 किती होईल आपलं -10. सो -10 इज द व्हॅल्यू ऑफ डी. सो असंच आपल्याला काय करायचं आता dm फाइंड आउट करायचं आहे. सो dm मॅट्रिक्स म्हणजे काय असतो आपला जो m चा कॉलम आहे या m च्या कॉलमला रिप्लेस करून आपल्याला काय करायचं कॉन्स्टंट नंबर लिहायचे. सो इथे येणार 54 अँड 28 आणि n चा कॉलम ॲज इट इज आहे. सो 6 अँड 2. सो डिटर्मिनंट सॉल्व्ह करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 54 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 28 मल्टिप्लाय बाय 6. सो 54 मल्टिप्लाय बाय 2 किती येणार आपलं 108 मायनस 28 मल्टिप्लाय बाय 6 किती येणार आपलं 168. सो 108 मायनस 168 किती येणार -60. सो -60 इज द व्हॅल्यू ऑफ dn. असंच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे dn फाइंड आउट करायचं. जर dn साठी काय असतं आपलं जो आपला n चा कॉलम आहे n च्या कॉलमला आपण काय करणार रिप्लेस करून कॉन्स्टंट नंबर्स लिहिलं. सो इथे येणार आपलं 54 अँड 28 आणि आपला जो m चा कॉलम आहे तो ॲज इट इज आहे. सो 4 अँड 3. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करणार 4 मल्टिप्लाय बाय 28 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3. सो 4 मल्टिप्लाय बाय 28 किती येणार आपलं 112 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3 किती येणार 162. सो इथे काय होईल मग 112 मायनस 162 किती होणार -50. सो -50 इज द व्हॅल्यू ऑफ dn. आता आपल्याला काय करायचंय dm आणि dn भेटलाय. आता आपल्याला काय करायचंय m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. A few moments later. सो आपली d ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -10. dm आहे आपला -60 अँड dn आहे आपला -50. सो आता या व्हॅल्यूज वरून आपल्याला काय करायचं m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो क्रॅमर्स रूलने आपला m साठी काय फॉर्म्युला असतो m इज इक्वल टू असतं आपलं dm अपॉन d. सो dm ची व्हॅल्यू किती आहे -60 अपॉन d ची व्हॅल्यू किती आहे -10. सो मायनस मायनस साइन कॅन्सल होईल. सो 60 डिवाइड बाय 10 60 डिवाइड बाय 10 किती येणार 6. सो व्हॅल्यू ऑफ m इज 6. तसंच आपल्याला n ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो n इज इक्वल टू इन आपला dn अपॉन d वेर dn ची व्हॅल्यू काय -50 अपॉन d ची व्हॅल्यू काय -10. इथे पण मायनस मायनस साइन कॅन्सल होतील. सो 50 डिवाइड बाय 10 50 डिवाइड बाय 10 किती येणार आपला 5. सो n ची व्हॅल्यू काय आपली +5. सो आपलं सोल्युशन काय मग m, n इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आपली 6 n ची व्हॅल्यू काय आपली 5.